श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ समर्पण भावना म्हणजे नेमके काय. समर्पण भावना म्हणजे आपल्या जीवनातील सर्व सुख दुःख, यश अपयश, चिंता काळजी श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करणे. जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने स्वामीवर विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्या मनातील भीती, असुरक्षितता किंवा चिंता हळूहळू नाहीशी होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात समर्पण भावनेचे संपूर्ण सार दडले आहे. जेव्हा आपण आपल्या जीवनाची सारे सूत्रे स्वामींच्या हातात देतो तेव्हा मनाला एक अद्भुत शांतता प्राप्त होते. समर्पण म्हणजे फक्त नामस्मरण करणे किंवा पूजा करणे नाही. समर्पण म्हणजे प्रत्येक परिस्थितीत स्वामीवर अटळ विश्वास ठेवणे. संकट आले तरी घाबरायचे नाही, कारण स्वामी आपल्यासोबत आहेत ही खात्री मनात असणे हे खूप महत्त्वाचं आहे. स्वामीवर पूर्णपणे विश्वास ठेवणे, नामस्मरण नियमित करणे, अहंकार हा सोडून नम्रता स्वीकारायला पाहिजे. स्वामी भक्तांनी प्रत्येक कृतीत स्वामीच्या सेवेसाठी करतोय हा भाव आणला पाहिजे. संकटात ही श्रद्धा ही अटळ पाहिजे स्वामी भक्तांची. तेव्हा आपण समर्पण भावना केले असं होतं. जेव्हा भक्त मनापासून म्हणतो, स्वामी माझे सर्व काही आहे ते तुमच्या कृपेने आहे, तेव्हा स्वामीची कृपा ही खूप अखंड होत असते स्वामी भक्तावर. जीवनातील प्रत्येक क्षणी स्वामीचे नाम घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हेच नाम आपल्या जीवनाचा आधार बनते. चला आजपासून आपणही स्वामीच्या चरणी पूर्ण समर्पित होण्याचा संकल्प करूया. भिवू नकोस, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर असं अखंड नामस्मरण सर्वांनी करावे. नामस्मरणाचे महत्त्व खूप आहे. समर्पण भावनेचं पण महत्त्व आहे. सर्व गोष्टीसाठी कर्ता हे स्वामींना मानले पाहिजे. कर्ता करविता स्वामी असे प्रत्येक गोष्टीत जे पण गोष्ट आयुष्यात घडत आहे त्या सर्व गोष्टीला स्वामी कर्ता आहेत असे मानून स्वामीविषयी सेवाभाव ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत समर्पण भावना होत नाही तोपर्यंत स्वामी अनुभव पण होत नाहीत. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी स्वामी सेवा करा, नामस्मरण करा, समर्पण भावना ठेवा. श्री स्वामी समर्थ.